नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज बनवूया रगडा पॅटीस, तोही अगदी चटपटीत. आणि व्हिडिओ बघता बघताच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बरं. सर्वप्रथम मी पांढरे वाटाणे भिजत घातले होते. ते आता आपण कुकरला लावून घेऊया. आता वाटाणे बुडतील एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर लावून 8 ते 9 शिट्टी काढून घ्यायची आहे. वाटाणे चांगले शिजले की नाही हे बघून घेऊया. वाटाणे हलके हाताने दाबले, आता ते चांगले प्रकारे शिजले आहे, तुम्ही बघू शकता. आता मॅशरच्या साहाय्याने आपण वाटाणे मॅश करून घेऊ. पाणी जास्त असल्यामुळे थोडंसं पाणी आपण वेगळं काढून घेऊया आणि मॅशरने चांगल्या प्रकारे मॅश करूया. तुम्ही आता बघू शकता किती चांगल्या प्रकारे हे मॅश होत आहे आणि वाटाणे गरम असतानाच आपल्याला मॅश करायचे आहे. आता आपला रगडा तयार आहे. सात ते 8 बटाटे मी आधीच उकडून घेतले होते. आता आपण पॅटीस बनवणार आहोत. त्यासाठी मॅशरने बटाटा चांगला मॅश करून घ्या. वरून हिरवी कोथिंबीर टाका. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूयात आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित बटाटे मळून घेऊ आणि छानसा गोळा तयार करून घेऊ. आता आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपण पॅटीस तयार करून घेऊ. आता पॅन मध्ये तेल टाकून थोडं तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये हळूच आपण पॅटीस सोडून देऊया. तेल छान गरम असले की पॅटीस लवकर होऊन येतात. चांगल्या प्रकारे आपण एकदा परतून घेऊया. आपले पॅटीस आता तयार होत आहेत. आता पॅटीस चांगले क्रिस्पी झालेले आहेत. पॅटीस आता
एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले पॅटीस रेडी आहेत. चला तर आता डिश तयार करू. सर्वप्रथम मी एका डिशमध्ये थोडासा रगडा आधीच टाकून ठेवला आहे. त्यानंतर त्यावर पॅटीस टाकूयात. पॅटीस टाकल्यानंतर परत एकदा रगडा टाकून घेऊयात. त्यानंतर चिंचगुळाची चटणी टाकून घेऊयात. आता ग्रीन चटणी टाकून घेऊयात. बारीक चिरलेला कांदा टाकूयात. नमकीन बुंदी थोडीशी टाकूयात. नंतर बारीक शेव छान टाकून घेऊयात. आता त्यावर जिरेपूड टाकूयात. लाल तिखट टाकूयात आणि कोथिंबीर टाकून छान सर्व करूया. थँक्यू.